बातमी कोल्हापुरातून। अंबाबाई आणि ज्योतिबा मंदिरामध्ये आजपासून ड्रेस कोड लागू झालेला आहे। आजपासून मंदिरामध्ये तोकडे कपडे घालून येणाऱ्या भाविकांना प्रवेश दिला जात नाहीये। भाविकांनी भारतीय पोशाखच परिधान करून यावं अशा सूचना देवस्थान समितीकडून देण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळे आजपासून या ठिकाणी ड्रेस कोड लागू झालाय। भाविकांनी या संदर्भात काय प्रतिक्रिया दिल्या बघूया। करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचं दर्शन घेण्यासाठी अनेक भाविक खरं तर मंदिरात येतात। मात्र आजपासून ड्रेस कोड लागू केलेला आहे भाविकांसाठी। जे तोकडे कपडे घालतात त्यांना अशा पद्धतीचं सोहळं नेसूनच मंदिर परिसरात यावं लागतं, देवीचं दर्शन घ्यावं लागतं। ॲक्च्युली आम्ही जेव्हा इथे आलो तेव्हा आम्हाला याची कल्पना नव्हती की मंदिर प्रशासनाने आजच हा निर्णय घेतलेला आहे। तसं आमचा एवढाही म्हणजे शॉर्ट्स नाही आहेत, 3-4 घातलेला होता आम्ही, परंतु मंदिर प्रशासनाच्या निर्णयापुढे आम्ही त्याला चांगलीच प्रतिक्रिया दिली आणि स्वागत केलं त्याचं। खरं तर हा अंबादेवी कोल्हापूर मंदिर प्रशासनाने घेतलेला अतिशय स्तुत्य उपक्रम आहे आणि खरं तर आमचं दर्शनबारी ही थांबवली नाही, आम्हाला सोहळं देऊन आम्हाला दर्शन करण्याची संधी यांनी उपलब्ध करून दिली। कॅमेरामन सचिन सावंत सोबत मी रणजित माजगावकर, साम टीव्ही कोल्हापूर। तर दुसरीकडे पश्चिम विदर्भात आज सकाळपासूनच आयकर विभागाकडून धडक कारवाई सुरू आहे। एकाच दिवशी 4 मोठ्या शहरांमध्ये आयकर विभागानं सराफा दुकानांवर कारवाई केली आहे। अमरावती, अकोला, यवतमाळ आणि परतवाडामधील सराफा दुकानांवर आयकर विभागानं छापेमारी केली आहे। अकोल्यामध्ये 3 ते 4 ज्वेलर्सवरती आयकर विभागानं धाड सुद्धा टाकली असल्याचं आपल्याला दिसतंय। पूनम ज्वेलर्स, प्रकाश ज्वेलर्स, ईशा ज्वेलर्स या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली असल्याचं आपल्याला बघायला मिळतं। तर या अमरावतीच्या एकता ज्वेलर्सवरती देखील आयटीने धाड टाकली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय।